तुम्ही काय करतो? तुमचं शिक्षण काय झालेलं आहे म्हणजे? मी 8वी शिकलो आहे. माझी काय थोडी तब्येत खराब झाली. दोघे बॉल माझे खराब. स्टूडेंट हूँ. मुझे जॉब नहीं करना है, मुझे बिझनेस करना है. ग्रेट. आता तो माणूस महिन्याचे 2 ते 2.5 लाख रुपये कमवतो. नमस्कार, मी भावेश पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे आवाज मराठी बांधवांचा. आपण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून अशा व्यक्तींशी संवाद साधतो ज्यांनी आपली मेहनत, कष्ट आणि जिद्दीच्या बळावरती आज एक स्थान निर्माण केलेलं आहे स्वतःचं या समाजामध्ये, व्यवसायामध्ये. आज आपल्यासमोर असे एक मान्यवर उद्योजक उपस्थित आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीची बळेवर 94 फ्रँचायझी उभे केल्यात, ते बी खूप कमी समयामध्ये. तर चला या जाणून घेऊया त्यांची ह्या संघर्ष, मेहनत आणि कष्टाचा प्रवास कसा राहिला त्याबद्दलची माहिती. नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आवाज मराठी बांधवांच्या या कार्यक्रमामध्ये. ह्या कार्यक्रमाद्वारा आमचा प्रयत्न आहे की गुजरातमधील जे लाखो मराठी लोक राहतात आणि बरेचसे यशस्वी बिझनेसमॅन्स आहेत, होय. तर आपल्या सगळ्यांचा एक परिचय व्हावा, आपण सगळे एकत्र यावं, एक दुसऱ्यांना कामास यावं, या त्या एक उद्देशाने आम्ही एक चॅनल सुरू केलेलं आहे. बरं. आणि अनेक प्रकारचे म्हणजे व्यावसायिक लोक बी आहेत, गव्हर्नमेंट क्षेत्रात बी आपले लोक आहेत, आहे. बरोबर आहे, पण परिचय नाही आहे. परिचय नाही, एक दुसऱ्याचा परिचय. यस. आणि आपली युवा पिढीला म्हणजे बरेचसे लोकांना इच्छा आहे की बिझनेसमध्ये जावं, तर त्या लोकांना प्रेरणा मिळायला पाहिजे. त्या उद्देशाने आम्ही एक माध्यम सुरू केलेलं आहे. बरं. आणि आपण आपला टाईम काढून आला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. बरोबर. तर साहेब, थोडक्यात मला आपली माहिती द्या, म्हणजे आपण आपलं नाव काय आणि आपला व्यवसाय कशाचा आहे? मी जगदीश बडगुजर. ओके. महाराष्ट्रमध्ये आमच्या धुळे जिल्हा आहे. ओके. विरदेल आमचे गाव आहे. सॉरी, कुठला? विरदेल. विरदेल. अच्छा, विरदेल बरं सिंदखेडा तालुक्यामध्ये. बरं बरं. बरोबर. मग आम्ही अहमदाबादमध्ये 30 ते 32 वर्षापासून राहतो. बरं. पण अजूनपर्यंत आम्हाला पण माहिती नाही होतं त्या आपला एवढा मराठी समाज आहे गुजरातमध्ये. ग्रेट. काय मग आता आपण व्यवसाय आमचा आहे चहाचा. अच्छा, गुळाच्या चहा. गुळाचा चहा. आपला स्वतःचा ब्रँड आहे दिलसे अहमदाबादी गुड की चाय. वा वा, म्हणजे तुम्ही प्युअर अहमदाबादी आहात इन शॉर्टमध्ये आता. हां. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे हा प्रवास, म्हणजे अगोदर तुम्ही काय करतो? तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? म्हणजे मी 8वी शिकलो आहे. आणि शिक्षण झालं आहे गावाला. गावाला, हां. म्हणजे महाराष्ट्र तिकडे धुळ्या साईडला, गावा साईडलाच केलेलं आहे. ग्रेट. इथे कशा निमित्ताने आणि मग केव्हा? त्याच्यानंतर मग मी 8वी नंतर शाळा सोडली. मग अहमदाबाद आलो. मग जॉब चालू केली लहानवर वयापासून. 15 वर्षाचा होतो तेव्हापासून मी जॉब चालू केली. ग्रेट. 96मध्ये. ओके. मग टेक्स्टाईलमध्ये जॉब चालू केली मी. 26-27 वर्ष त्याच्यामध्ये काम केलं. बरोबर. लेबर कॉन्ट्रॅक्ट चालत होता माझ्या. अच्छा. 20-30 माणसं काम करत होते आपल्याजवळ. मग एकदम लाईन चेंज केली मग सर? अचानक माझी काय थोडी तब्येत खराब झाली. दोघे बॉल माझे खराब झाले. हो. मग 3-4 वर्ष झाले आता. म्हणजे तेव्हापासून त्याच्यात ऑपरेशन्स वगैरे नाही, केलं? ऑपरेशन नाही केलं आहे. बरं. पण असंच चांगलं आहे. अच्छा. मग म्हटलं आता हे एवढं हार्ड वर्किंग होणार नाही. मग आता दुसरं काहीतरी लाईन बघू आपण. बरोबर आहे. मग मी गावाला गेलो. तर मग मी गुळाचा चहा पिला. हां. म्हटलं ही वस्तू गुजरातमध्ये नाही आहे. बरोबर आहे. गुजरातमध्ये ही वस्तू नाही आहे, ते आपण याला घेऊन जाऊ इथून. ग्रेट. मग आपण पहिला आउटलेट चालू केला. कोणत्या ठिकाणी केलेला? मी आपला पहिला आउटलेट आपला नरोडा पाटियाला आहे. अच्छा. हां. आणि म्हणजे तुम्ही स्वतःच चालू केलं? ओके. मग ब्रँडच बनवून टाकला आपण स्वतःच्या, दिलसे अहमदाबादी गुड की चाय. वा. पहिलं आउटलेट आपलं तिथं आहे. म्हणजे किती टाइम झाला तेव्हा सुरू करून? आता 2 ते 2.5 वर्ष झाले. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ओपनिंग केलं होतं. वा. म्हणजे 2 ते 2.5 वर्षात तुम्ही एवढा मोठा प्रवास बी करून टाकला? जी. उत्तम. बरोबर. मग पुढे? मग आपण आता 4 स्टेटमध्ये काम करतोय. UP, MP, राजस्थान आणि गुजरात. हो. एवढ्या ठिकाणी आपले आउटलेट आहे. किती आउटलेट आहेत साहेब आता? 94. म्हणजे तब्बल 2-2.5 वर्षात तुम्ही 94 फ्रँचायझीही देऊन टाकले? देऊन टाकले. हेच लोकांना, मुलांना प्रोत्साहन देण्याचं महत्त्व आहे. म्हणूनच मी तुम्हाला बोलवलं की तुम्ही या. म्हणजे एवढ्या शॉर्ट टाईममध्ये एवढं सक्सेस मिळवणं म्हणजे खूप अवघड आहे. एक मी समजू शकतो की हे म्हणजे म्हणजे एवढं सोपं तर राहिलंच नसणार. नाही.
ओके. मेहनत करावी लागते ना. ते तर आहे. कुठं बी ये डायरेक्ट ते भेटणार नाही आहे. बरोबर आहे. बरोबर. ते घ्यायचे आहे त्यामुळे त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. तर कशी मेहनत तुमची ही म्हणजे स्टेप बाय स्टेप थोडं थोडं समजाल म्हणजे कसं हळूहळू तुम्ही पुढे गेले याच्यामध्ये चॅलेंज काय आले तुम्हाला काय संघर्ष करावा लागला याच्यामध्ये? मार्केटिंग इश्यू आले, मग क्वालिटीसाठी सर्व असे. मग आम्ही स्टेप बाय स्टेप सेट करत गेलो. आता एकदम वेल सेट आहे आपला. म्हणजे आता तुम्ही सुरुवातीला तुम्ही स्वतःच चहा बनवत होते का हां, कारीगर आणला स्वतःच. होता? नाही, नाही, नाही. आम्ही स्वतःनेच मेहनत केली. बरं. पहिला कप आम्हीच बनवला आहे. वा. आम्ही बनवून 1 वर्ष आम्ही स्वतःने मेहनत केली. हां हां उभे राहिले हां तिथं हां. रात दिवस. आणि मग तर तुमच्या सोबत म्हणजे कोण कोण होतं तुमची टीम कशी डेव्हलप आमची झाली? टीम आहे ना, एक पाहुणे आहे आमचे, हां. मग एक भाऊ आहे आमच्या, बरोबर. मग काका आहे, हां. काय आम्ही 3-4 जण आहे. आणि आमच्या पुरं फॅमिलीच पहिले स्टार्टिंगमध्ये लागलं होतं. हँड पॅकिंग करायचो. हां हां. काय मग माल आपण स्वतः पण डिस्पॅच साहेब करायला. एक दुकान आणि 2 वर्षात 94 ब्रँच म्हणजे एकदम हे असं सडनली कसं काय? म्हणजे त्याच्यात काहीतरी तर तुम्ही विचार केले असणार, काहीतरी त्याच्यात म्हणजे हां ना, मग फ्रँचायझी दौडधाम केली. मॉडेल हां. आपण फ्रँचायझी मॉडेल तयार केलं ना. आज तुम्ही 8वीचं तुमचं शिक्षण आहे. हां, 8वीत भाऊ आहे ना आमच्या. हां. भाऊच्या दिमाग आहे ओके, आणि म्हणजे माझं प्रॅक्टिकल आहे. तर भाऊ म्हणजे काय करतात ते? ते हल्ली जॉब करतात. जॉब करतात. काय शिक्षण आहे त्यांचं? ते एम फार्मा आहे त्यांचं. तुम्ही त्यांच्याकडून नॉलेज घेतलं का मला पुढे जायचं आहे, तू नाही, मला नाही, प्लॅन नाही, बनव. आम्ही दोघी मिळून केलं. अच्छा, तुमचं दोघांचा सोबत व्यवसाय आहे. हां, बरोबर. आणि त्यांनी मग डिसिजन घेतलं की आपल्याला याच्यात पुढे ह्या प्रकारे आपण जाऊ शकतो. जाऊ शकतो. ग्रेट आहे. तर मग सुरुवात कशी झाली? पहिली फ्रँचायझी कुठे दिली? कशी पहिली केली? फ्रँचायझी आपण पहिले ते आपलं आउटलेट चालू केलं. मग त्यानंतर आपण इथं अहमदाबादमध्ये ओढवला दिली. मग दुसरी रिंग रोड वसराला दिली. ओके. मग असे करता करता मग वाढत चाललंय फ्रँचायझी. ग्रेट ग्रेट. तुम्ही कुठलं म्हणजे तुम्ही जे बिलॉंग करता ते कोणत्या समाजामधून बिलॉंग करता? बडगुजर. बडगुजर समाज. बडगुजर. ग्रेट आहे, चांगलं आहे. तर आता तुमचं म्हणजे काय विजन काय आहे फ्युचरच्या भविष्यामध्ये याला कसं डेव्हलप करतायत आणि अजून काय काय त्याच्यामध्ये तुम्ही नवीनता आणली आहे? म्हणजे चहाचं नुसतं ते जे स्टॉल्स तुम्ही देता फक्त चहाच आहे का काय त्याच्यात नवीनता आहे? आपल्या जवळ गुळाचा चहा आहे, गुळाची कॉफी आहे, गुळाचे क्रीम रोल आहे, ओके. गुळाचे बिस्किट आहे, ग्रीन टी आहे, लेमन टी आहे, ग्रीन टी, लेमन टी सगळंच काही आहे. सगळे. वा, ग्रेट. म्हणजे हे स्पेशल काही गुळ असतो का? ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक. तर हे कुठून आणता आपण? आपण स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करवतो त्याला महाराष्ट्रामध्ये. अच्छा, तुम्ही म्हणजे एक रेसिपी आपण दिलेली. तुम्ही रेसिपी दिली, कोलॅबोरेशन्स केलेत आणि त्या हिशोबाने तुम्ही त्याला Order मॅन्युफॅक्चर देतो. स्टॉक तुम्ही ऑर्डर देऊन घेतात. हां. ग्रेट आहे. अजून काय त्याच्यामध्ये तुमचे म्हणजे जसं फ्रँचायझी आहे कोणाला देतात तर त्यासमोर काय काय तुम्ही प्रोव्हाइड करून राहिले त्या लोकांना? त्याला पुरा ऑल सेटअप तयार करून देतो आम्ही. 2,51,000 नॉर्मली तेवढं चार्जमध्ये घेतो आपण चार्ज. हां. त्याच्यामध्ये आपण बोर्ड आहे, 3 लाईटवाले, मग स्टीलचे काउंटर आहे, ब्रँडिंग आहे, चहाचे सर्व भांडे आहे, ओके. मग ट्रेनिंग आहे, ग्रेट. ऑनलाईन मार्केटिंग त्यांची करतो शॉपची. हम्म. आणि त्यांना समजवतो की असे 50% प्रॉफिट आहे तुम्हाला बरोबर. त्याच्यामध्ये. आणि प्रॉफिट कसं आहे ते पण आम्ही काढून देतो. हो, त्यांना हँड टू हँड काढून दाखवून देतो. बरोबर. हे बघा तुम्ही एवढी चहा बनवली, याचा खर्च आज आला आणि याच्या एवढं चहा बनली 400 रुपयाची, हां हां. म्हणजे 50% मार्जिन झालं तुमचं. वा. असं. तर आता तुम्ही तुमचं म्हणजे मला एक सांगा का हा बिझनेस जे लोक सुरू करतात त्याच्यासाठी म्हणजे कशी योग्यता म्हणजे असं जरुरी आहे का बी कमी शिकलेल्या लोकांनीच करायचं का बी युवा पिढी कारण की आजकाल युवा पिढीला काय का पुढे जायचं आहे सगळ्यांना शिकल्यानंतर काहीतरी बिझनेस करायचा हा एक हुमेर आहे का मला बी पुढे जायचं आहे मला बिझनेस करायचा आहे. सगळ्यांना वाटतं सगळा बिझनेस सोपेच आहेत बघा. सोपं नाही, बिझनेस करणं सोपं नाही आहे. हां, कारण की हात काळे करावे लागतात आणि हमेशा फायदाच होईल त्याची जरूरत नाही आहे. म्हणजे तसं शक्यता नाही की तुम्हाला 100% लगेच आता चला तुम्ही प्रॉफिट 2.5 तर वर्ष. लगेच भेटणारच नाही ना. प्रॉफिटसाठी ते टाईम द्यावा लागेल तुम्हाला. कोणताही बिझनेस आहे 3 महिने तर तुम्हाला बसावं लागेल. बरोबर. 3 महिने बसणार तेव्हा पुढे माहिती पडेल, कस्टमरची चैन जुडेल तुमच्याशी, तेव्हा तुमचा बिझनेस रनिंग पकडेल. तुमच्याजवळ आता जे फ्रँचायझी घेत आहेत त्याच्यामधले कशा प्रकारचे लोक आहेत म्हणजे कमी शिकलेले लोक जास्त येत आहेत का शिकलेले लोकही इंटरेस्ट घेत आहेत कशा प्रकारचे लोक? सर्व आहे. कमी शिकलेले बी आहे आणि शिकलेले बी आहे. हां. काय त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये काय फरक आहे म्हणजे जे शिकलेले लोक असतात ते का बरं चहाच्या बिझनेसमध्ये येत आहेत? ते काय म्हणतात की आता मी 20-25
30,000ची नोकरी करतोय, 25-30,000ची, हम्म, बरोबर. हम्म. याच्यापेक्षा ते नोकरीपेक्षा ते इथं जास्ती कमावून घेतो. अच्छा, आणि आपण स्वतंत्र आहे, स्वतंत्र कोणाच्या स्वतःचा बिझनेस होत. स्वतःचा बिझनेस आपला आहे, हां. बरोबर. त्यामुळे लोक जास्त इंटरेस्ट घेतात. पण सर त्याच्यात काही ना काही तर अडचणी येत असतील ना. मग अडचणी येतात ना, त्यांचं लोकेशन आहे, ते लोकेशन आम्ही बघतो, पहिले ते हम्म, हम्म. सर्च करतो आणि मग नंतर त्यांना येस या नो करतो. अच्छा. हां, असं नाही की तुम्ही सांगितलं की आम्हाला फ्रँचायझी घ्यायची आहे आणि तुमच्या दुकान कोपऱ्यामध्ये आहे ना, आम्ही तुम्हाला हो करून दिलं. हम्म. नाही. आता ट्रेड कसं आहे, जो दिखेगा वो बिकेगा. बरोबर आहे. राईट. जो दिखेगा वो बिकेगा. सही आहे. आता तुमचं दुकान रोडावर राहील, ते बोर्ड दिसेल, बरोबर. गुडाच्या चहा. हम्म. गुडाच्या चहा, माणूस रस्त्याने जातोय, तो वाचेल तर तुमच्याजवळ चहा प्यायला येईल, बरोबर आहे, खरी गोष्ट. बरोबर. आणि आपलं दुकान कधी आतमध्ये राहिलं हम्म. ते कोण येणार आहे, बोर्ड दिसणारच नाही, ते चहा प्यायला येणार कोण आहे? खरी गोष्ट मग आहे. तो ते तिथं फ्लॉप होईल. खरी गोष्ट आहे. त्यामुळे आपण लोकेशन याच्यामध्ये सर म्हणजे चला तुम्ही लोकेशन दिलं, फ्रँचायझी दिली, कोणी तरुण मुलगा, शिकलेला मुलगा, तो त्याच्यात एंटर झाला, नो डाऊट आता त्यांना सपोर्ट करतो ना आपण, हां. त्यांना गाईडलाईन्स पुरं करतो आपण आपल्या हिशोबाने. काय आता एक गोताला आपण 87 नंबरचे आउटलेट दिलं होतं, हां. गोता रणछोडनगरला. ओके. तो कॉलेजचा मुलगा होता. बरोबर. लास्ट ईयर त्याने पूरं केलं. हम्म. बोले सर मैं कॉलेज स्टूडेंट हूँ, मुझे जॉब नहीं करना है, मुझे बिजनेस करना है. ओके. ठीक है. मैं बोला नो प्रॉब्लम, अपने आपको पूरा सपोर्ट करेंगे, पूरा गाइडलाइंस करेंगे. हम्म. आपको इन्व्हेस्टमेंट 2.5 से 3 लाख रुपये होगा. राईट. त्याने केलं. ओके. आता तो महिन्याचे 1 लाख रुपये कमवतोय ग्रेट. आणि 5च महिने झाले अजून. हो, हां. क्या बात आहे. आता दुसरा आउटलेटची तो तयारी करतो. म्हणजे त्याच्यात तुम्ही जे तुमचे आउटलेट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय काय प्रोव्हाइड करून राहिले हल्ली? तुम्ही जसं गुळाची चहा बोलले. आपण आपलं मॅन्युफॅक्चर युनिट आपलं स्वतःच आहे. ओके. चहा पत्ती आम्ही देतो, वाह गुड आम्ही देतो, वाह. कॉफी आम्ही साहेब देतो. एवढ्या टायमात तुम्ही एवढं सगळं बनवून घेतलं. हां. पण मग मेहनत केली ना त्याच्यासाठी. हां. म्हणजे नाही, असं कसं असतं, तीन अक्षरउत्तरा गेली, बरोबर. हां. आम्ही एकही सणाला घरी नाहीये, काही ना काही काम आहेच बाहेर. हेच मुख्य पिढीला मी जे सांगू इच्छितो. अकात्रीजच्या दिवशी आम्ही घरी पुरणपोळी नाही खाल्ली. बरोबर आहे. ही तिसरी गेली आता. म्हणजे तुम्ही घरी आहेतच नाही. नाही. तुम्ही म्हणजे स्वतःच्या फॅमिलीला का स्वतःच्या एंटरटेनला किती समय देतात? जेवढा भेटला तेवढा. हा, म्हणजे पहिले तरी- काम. पहिले काम. काम आहे ते सर्व आहे, काम नाही आहे ते मग काहीच नाही. खरी गोष्ट आहे. तर म्हणजे तुमच्या हिशोबाने तो मुलगा लाख एक रुपये आता महिन्याला कमवतोय. याची काय लिमिटेशन्स, म्हणजे कितीपर्यंत जाऊ शकतो हा बिझनेस? आणि महिन्याला कशा रीतीने ते लोक, किती आता माणसं लागतात, स्वतःला काय माणसं- मेहनत करावी लागेल, म्हणजे काय त्यांना स्वतःला चहा बनवावी लागते का, काय करावं नाही लागतं? नाही, आता तो लाख रुपये कमवतोय म्हणजे मग तो काय करतो, स्टार्टिंगमध्ये ते स्वतः उभा राहतो. ओके. त्यांना मी तेच सजेस्ट करतो, महिना 2 महिना तुम्ही स्वतः उभे म्हणजे शरम सोडावी लागेल, स्वतः चहा बनवावी लागेल, स्वतः कप धुवावे धुवावं लागतील, लागेल. लोकांना द्यावे मी लागतील. आज पण दुकानावर जातो ते मी कप धुतो. किती तास काम करता हो साहेब ते लोक? 12 12 तास काम करतात. 12 ते 14. किती वाजता लोक सकाळी सुरू सकाळी 6 वाजता. 6 वाजता उठून ते, म्हणजे आज त्याला कुठल्याही मुलाला सुरू करायचं असलं तर कमीत कमी सकाळी 5 वाजता तर 5 उठावं वाजता लागेल. उठावं लागेल आणि रात्री 11 वाजता झोपावं, 12 वाजता झोपावं 12 लागेल. वाजता झोपावं लागेल. ही तयारी असली तर तुम्ही प्रगती करू शकता. म्हणजे असं नाही आहे की बसलो आणि लगेच नाही, चहाची नाही, सुरुवात होऊन नाही. गेली ना, लोकांनी तसं नाही घेतलं. होणार. काय आजपर्यंत तुम्ही एवढे फ्रँचायझीज दिले, तर त्याच्यातल्या काही तुम्ही असे घटना सांगू शकतात का? म्हणजे कोणी म्हणजे बंद करायच्या कगारवर आलं असेल का, कोणाला खूप प्रोत्साहन, असे काही स्टोरीज आहेत का तुमच्याकडे, काही असं किस्से आहेत का? अमुक 1-2 आले होते असे, पण आपण त्यांना सपोर्ट केला, स्टाफ सपोर्ट केला. त्यांना सांगितलं की बाबा माणसं नाही आहे ते आम्ही देतो माणसं तुम्हाला, बरोबर आहे. पण बंद नका करू. बरोबर आहे. काय असं. मग आता एक आउटलेट आपण UP-मध्ये दिलं आहे, 46 नंबरचं. ग्रेट. तो माझा मित्रच होता इथं. मग तो म्हणे मला पण चालू करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, आपण सपोर्ट करू तुला. बरोबर. मग त्यांनी तिथं गावाला चालू केलं UP-मध्ये. अच्छा. पहिलं आउटलेट आपलं UP-मध्ये 46 नंबरचे गेलं होतं. ग्रेट ग्रेट. आता तो माणूस महिन्याचे 2 ते 2.5 लाख रुपये कमवतो. ओ वा. 4 माणसं त्याच्याजवळ काम करतात सुपर. आणि तो बसून राहतो तिथे दुकानावर.
म्हणजे त्यांनी भले माणसं काम बी करतात पण तुम्हाला तिथं हाजरी पाहिजे. कंटिन्यू तुम्ही कधी म्हणजे ज्या टायमाला शेड तुम्ही बनवून रिलॅक्सेशन घरी मध्ये गेले सेट बनवून घरी बसले तर डुबले. ते तो बिझनेस गेला तुमचा. मला एका मराठी उद्योजकाने एक किस्सा सांगितला होता. बिझनेस म्हणजे काय माहिती आहे, म्हणे समुद्रामध्ये तळण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही समुद्रात उडी मारली, तुम्ही हातपाय हलवले तर तुम्ही पुढे जाणार. जसं हातपाय थांबवले तर तुम्ही बुडायची सुरुवात होणार. परत बुडायसाठी बचायला तुम्ही हातपाय मारले तर तुम्ही पुढेच जाणार. म्हणजे बिझनेस असं आहे की तुम्ही आराम करू शकत नाही, त्याला गफलतमध्ये घेऊ शकत नाही. खरी गोष्ट आहे. ग्रेट. तुम्ही तर यार म्हणजे असं झालं का तुम्ही उद्योजक आहात, पण आता तुम्ही सेंचुरी मारण्याचं की 100 लोकांना जवळात जवळ म्हणजे खूप टूक समयामध्ये उद्योजक बनवतायत. म्हणजे ग्रेट काम आहे. अच्छा, मला एक गोष्ट सांगा. मेहनत तर तुम्ही करतायत, बरोबर आहे. काम हा एक भाग आहे, सगळ्यांचा भाग आहे. मला तुम्हाला सगळ्यांना नोकरी करा का बिझनेस करा, सगळ्यांना स्वतःची कामं तर करावीच लागतात पुढे जायला. पण समाज हा बी एक महत्त्वाचा पार्ट आहे, बरोबर. तर तुमचा काय दृष्टिकोन आहे त्या बाबतमध्ये? म्हणजे मराठी समाजाने एकत्र यावं, म्हणजे त्याचे फायदे काय तुम्हाला वाटतात? का बरं यायला पाहिजे लोकांनी एकत्र आले? बरोबर. आता बघा, 4 महिना पहिले तुम्ही मला ओळखत नव्हते आणि मी तुम्हाला ओळखत नाही. बिलकुल खरी गोष्ट. तुम्ही पण वर्षापासून इथं राहत असतील किंवा तुमचा जन्म इथला असेल, बरोबर. मी पण 30 वर्षापासून राहतो, पण एक दुसऱ्याला आपण ओळखत नाही होतो. खरी गोष्ट. आता आपण केव्हा ओळखायला लागलो? एक समाजाची मीटिंग होती, मीटिंगमध्ये आम्ही आलो, तुम्ही आले, तेव्हा आपण एक दुसऱ्याला ओळखायला लागलो. खरी गोष्ट. त्यामुळे मी सर्वांना तेच सांगतो की यायला पाहिजे समाजाला. तुम्ही नाही येणार ते कोण येणार? खरी गोष्ट. तुम्ही इथं आले तेव्हा तुम्हाला माहिती पडलं की मी चहा विकतो. बरोबर आहे. बरोबर. आता ज्याला काही नोकरी धंदा नाही आहे त्याला आपण सपोर्ट करू शकतो की बाबा तुम्ही घ्या, आपलं स्वतःच्या ब्रँड आहे, आपण दुसऱ्याकडून पैसे घेतो तर तुम्हाला डिस्काउंट देऊ आम्ही, पण करा सपोर्ट. आपला माणूस आहे, पुढे जा. एक्झॅक्टली. आता एकच मी तुम्हाला किस्सा सांगतो. मी अर्ली मॉर्निंग थोडं क्रिकेट खेळायचा शौक ठेवतो, माझे बरेचसे मित्रमंडळ तिकडे येतात. तर एक मराठी मुलगा आहे, तो जॉब करतो IT कंपनीमध्ये. तर त्याला मी सांगितलं, म्हटलं माझा उद्या इंटरव्ह्यू आहे, असे कोण येणार आहेत म्हटलं तुमचा थोडा परिचय दिला. अरे म्हणे मी तुम्हाला सांगतोय मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, काहीतरी बिझनेस करायचा आहे, मला करा ना, भेट करून द्या ना. म्हटलं जरूर. तर लोकांना पाहिजे पण संपर्क नाही आहे. आणि म्हणजे ही तर जरूरत आहेच. पण आपली संस्कृती जर आपल्यालाच माहीत असणार तर आपण काय सांगणार लोकांना? खरी गोष्ट आहे. आज एवढे लोक समाज, दुसरे इतर एक भरपूर समाज आहेत, ते एकत्र येतात. आपला मराठी लोकांचा लाखो लोक गुजरातमध्ये आहेत साहेब, लाखोच्या संख्येमध्ये, आणि दरेक सेगमेंटमध्ये मला वाटतं. कुठले जसं सेगमेंट बाकी नसणार का त्याच्यात नाही आहे, पण तरी ना आपण एक दुसऱ्यांना मदत करू शकतो ना, आपली युवा पिढीला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे ना साहेब, का चला जे जुने लोक आहेत, जे आपले मिड एजवाले, ते समजतात का एकत्र यायचा फायदा काय. पण आपल्याला ही एक आपली जिम्मेदारी उचलावी लागेल का युवा पिढीला बी महत्त्व माहिती असायला पाहिजे का समाजाचं महत्त्व काय, का एकत्र येणं. आता दुसरी गोष्ट अशी आहे ना, समाजाची जेव्हा मीटिंग आहे तेव्हा तुम्ही आले, पण तुमच्या 15 वर्षाचा मुलगा आहे त्याला बी घेऊन या जवळ. त्याला घरी नका सोडा. मीटिंग ते रविवारीच राहते, रविवारी त्याला शाळेला सुट्टी आहे, तर त्याला बी आणा. तर त्याला बी माहिती पडेल की हा समाज हे काय. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे. बरोबर. तुम्ही येत आहे त्याला जवळ आणा. बरोबर. म्हणजे तिथून सुरुवात होईल. ती पहिली पावथरी आहे. त्याला आणलं म्हणजे काय, तेव्हा तो त्याच्या मुलगाला आणेल, तेव्हा हा समाज एकत्र राहील. बिलकुल खरी गोष्ट आहे तुमची, खरी गोष्ट आहे. आता एक सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं का आपली संस्कृती खरंच खूप मोठी आणि महान आहे ना. पण आता इथल्या शिक्षणामध्ये ते येत नाही. इथल्या आज आपण एक मीडियाचे आपण कामाला गेलो, संध्याकाळी आपण मुलांना काही सांगू शकत नाही, बरोबर. तर मुलांना खरंच माहितीच नाही का आपला म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांनी काय म्हणजे काय करायचं. 75% भारतावरती मराठी राज्य होतं, बरोबर आहे. पण हे माहीत केव्हा पडतं, जेव्हा एक दुसऱ्यांना भेटलं, शिक्षणात आलं, समजलं, आपले सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतले. तर हे कर्तव्य मला वाटतं की आपल्या सगळ्यांचं आहे की आपल्या मुलांना त्याच्यात आपण पार्टिसिपेट करावं. ग्रेट. साहेब, आता तुमच्याशी एक विनंती आहे का पुढचे जे आपले तरुण किंवा यंग मंडळी आहे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छितात? म्हणजे बिझनेसच इम्पॉर्टंट आहे का जॉब पण इम्पॉर्टंट आहे का, कसं म्हणजे त्यांनी स्वतःचं करिअर कसं घडवावं, तुमचं काय दृष्टिकोन आहे? बघा, जॉब बी काही खराब नाही आहे काय. आत्ताच तुम्ही बोलले बरोबर,
तो आय टी कंपनीला आहे बरोबर, पण त्याला बिझनेस करायचा आहे. येस. हं? आता आय टीमध्ये सर्वच चांगल्या पोस्टिंगवर नाही आहे. बरोबर आहे. अमुक असे बी आहे त्यांच्या 20-25 हजारच पगार आहे. बरोबर. मग त्याला काय करायला पाहिजे, बिझनेस करायला पाहिजे. तिथं 8 कलाक की 10 कलाक नोकरी करतो, टाईम देतोच आहे ना. देतोय. मग त्याच्यापेक्षा 2 तास अजून द्या आपला स्वतःच्या बिझनेससाठी द्या. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जास्ती इथं भेटून जाईल तुम्हाला. खरी गोष्ट. पण ती एसी मध्ये बसून काम करायची जागा नाही, आहे. इथं ते आग जवळ उभं राहावं लागेल. गरम गरम चहा पण पडून जाते मांगावर. बरोबर आहे. काय कपडे खराब होतील. आणि कप पण धुवावं लागतं, झाडू पण मारावा लागतो. आता कुठल्या शरम कार्यक्रम- नाही. शरम नाही. आता मेन गोष्ट काय आहे, जे आत्ताची पिढी आहे ना त्याला शरम जास्ती आहे. शरम कशी आहे की मी आय टी केली आहे, आता मी चहाचा कप कसा धुवू. कारण की आणि बोलणं बी सोपं वाटतं मला वाटतं, पण जेव्हा रिअलमध्ये आपण त्या रेकडीवर उभे आहेत आपल्या दुकानावरती आणि जेव्हा रिअलमध्ये ते काम करतायत आणि समोरून पॉश माणसं जातात तेव्हा आपल्याला आपली काय हालत असते ते आपल्यालाच माहिती असते. तर ते म्हणजे कसं की बाई पोहणं एवढं छान सोपं आहे, असे हात हलवा तसे हात हलवा, पण जेव्हा ते आपण पूलमध्ये का नदीमध्ये का कुठे पडतो जे पाणी मध्ये जातं तेव्हा माहिती पडतं का बाई पाणी गोड आहे का खारं आहे. तर ते महत्त्वाचं म्हणजे एक तुमच्या हिशोबाने धीरज आणि मेहनत बी अशी छोटी मोठी नाही का बाई चला आज एवढं काम झालं रात म्हणजे दिवस काही बघायचं नाही मेहनतमध्ये. बरोबर. काय आता मी म्हणू की 12 वाजले म्हणजे मला जेवायला पाहिजे, ते शक्य नाही. नाही. ते 3 वाजता बी भेटेल आणि 4 वाजता बी भेटेल. येस. काय कॉम्प्रोमाइज करावं लागेल, सगळं विसरून जावं लागतं हा. आयुष्यामध्ये. साईडला काहीच नाही, फक्त आपल्याला पक्षाच्या डोळा दिसायला पाहिजे. बस. ग्रेट. चांगलं आहे. आणि आता मला थोडंसं सांगा शॉर्टमध्ये का आता जे तुमचं पुढचं भविष्याचं जे डेव्हलपमेंट आहे याच्यामध्ये काय काय आहे, म्हणजे तुम्ही फक्त 2.5 वर्षामध्ये तुम्ही इथपर्यंत पोहोचून गेले ब्रँडसाठी, तर तुमचं विजन आता काय का तुम्ही त्याला काय लेवलवरती घेऊन जाऊ इच्छितात आणि कसं. आता आपलं एक असं आहे उद्देश की आता आम्ही जे पण रॉ मटेरियल सप्लाय करतोय खाली आपल्या आउटलेटलाच करतोय बरोबर, पण त्याला आता आपल्याला रिटेल मार्केटमध्ये आणायचे. ओके. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. ओके. हां. ग्रेट. ठीक आहे. आणि आपण आपला आता एक चहाचा ब्रँड पण चालू करतोय. काय नावाने. अजून नाव फायनल ठरलं नाही नाही. केलंय, काम हां. चालू आहे. व्हेरी गुड. काय छान. म्हणजे तुमचं विजन आहे आता. आणि फ्रँचायझीचं किती एक टार्गेट काही ठरवलं आहे का नाही. नाही, अनलिमिटेड. चांगले चांगले. कारण की मेहनत करायला आपण पॉवरफुल आहे ना, मग त्यामुळे टार्गेट कशाला ठेवायचं. बरोबर आहे. नाही कसं असतं अमुक लोकांचं एक विजन असतं की मला कमीत कमी इथपर्यंत पोचायचं आहे, ह्या लेवलवर पोचायचं आहे, पण स्काय इज लिमिट हे तुमचं टार्गेट, तुम्हाला फक्त मेहनत करायची. बस. ठीक आहे. आपल्या परिवारमध्ये कोण कोण आहे साहेब, थोडंसं त्याच्याविषयी माहिती द्या. मम्मी आहे, 2 मुलं आहे, ओके. मिसेस आहे. छान. मुलं काय करतात आपले. मोठा मुलगा आहे 12वीला आहे आणि लहान आहे 7वीला आहे. ग्रेट. गुजराती मीडियममध्ये शिकता. वा वा. छान छान. नाही ते तर जरुरी आहे. आपली संस्कृती बी बघा तुम्ही गुजराती लँग्वेज शिका का मराठी शिका, पण आपली देशाची संस्कृती बी येणं आपल्याला गरजेचं आहे. नाही, घरी आम्ही मराठीच बोलतो. Yes. आमची भाषा आम्ही मराठीने आम्ही खानदेशी बोलतो घरात. हां बरोबर आहे. काय बघा महाराष्ट्रात कसं आहे, जसं गुजरातमध्ये बी तसंच आहे का बी एक पार्ट होऊन अमुक किलोमीटर गेले का लँग्वेज चेंज होते, टोन चेंज होतात. आपल्या महाराष्ट्रातही त्या प्रकारचं आहे. तर इट्स ओके. महत्त्वाचं आहे आपण आपली संस्कृती जपतो आहे. हां. आपल्याला आपली भाषा आणि आपल्या मुलांना आपल्याला ते दाखवायचं आहे. मुलांना भविष्यामध्ये बिझनेसमध्ये टाकणार का त्यांना सोपं सोडणार, काय तुमचं प्लॅनिंग आहे. अजून ते शिक्षण झालं मग नंतर ते डिसिजन करू. चांगलं. त्यांना सांगितलंय की बाई जो बिझनेस माझा आहे याच्यावर मी तुम्हाला नाही बसू देणार, याच्यापेक्षा चांगलं तुम्ही काही करा. बरोबर. यात चांगली काही जॉब करा. बरोबर. काय तुमचं करिअर तुम्ही तुमच्या हाताने घडवा. आता तुम्ही तुमचं बनवा तुमच्या हाताने. छान. मी एवढं केलं, याच्यापेक्षा मोठं तुम्ही करून दाखवा मला. बरोबर आहे. काय नाही ग्रेट मी ते आहे. 8वी शिकलाय, आता मी तुम्हाला शिकवतोय. तुम्हाला जेवढं शिकायचं आहे तेवढं. महत्त्वाचं मला असं वाटतं साहेब का शिक्षण तर खूप गरजेचं आहे, खूप जरुरी आहे, हां. पण तुम्ही काय शिकलात आणि तुम्ही काय काम करतात आजपर्यंत त्याचं काही घेणं देणं नाही. कारण की तुम्हाला सुरुवातीला जीवन ठोकर तर मानणारच आहे. मार आय थिंक तुमची वय काय आज 43 आहे. तरी बी तुम्ही एक लहान वयामध्ये आज चांगलं केलं, पण त्या पहिले तुम्ही खूप स्ट्रगल केले. हे तर तुम्ही जी तुमची 2.5 वर्षात जी म्हणजे अंधाधुंद मेहनत असणार मला असं वाटतंय.
है ना, 12 ते 16 तास मग ह्या सिटीतून त्या सिटी, ह्या गावात घरचे लोक सकाळी पॅकिंगला बसायचे ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत पॅकिंग चालू चालू. म्हणजे अख्खा फॅमिली मेहनत करायची हां. त्याच्यामध्ये. 1 वर्ष सर्वांनी मेहनत केली आम्ही. आता थोडं मशिनरी वगैरे आणलं. कधी असं असं फील झालं का भाई आता पुढे माझं काय होईल, म्हणजे कधी फ्रस्ट्रेशन आलं जीवनामध्ये तुम्हाला? नाही, आपलं एकच थिंकिंग होतं, बस काम करा. नाही, जेव्हा तुमचं हे तब्येत खराब झाली, तुम्ही जॉब हां करत होते, हां. तेव्हा तुम्ही एकदम फ्रस्ट्रेट झालं का काय? ती सिच्युएशन तुम्ही कशी हँडल केली? म्हणजे काय तुम्ही शॉर्टमध्ये सांगून दिलं एक पिक्चरच्या कटसारखं, का माझं बॉल खराब झाले आणि मी गावाला गेलो, पण ह्या बिटवीनचा जो समय असतो ना, मला वाटतं तो खूप क्रिटिकल टाईम असतो. त्याला काय हँडल केलं आणि काय सिच्युएशन होती तुमची त्या टायमाला? आता त्याच्यामध्ये कसं आहे बघा, मी एवढे वर्ष नोकरी केली, कॉन्ट्रॅक्ट चालवलं, त्याच्यामध्ये हे मी सर्वांना तेच सांगतो की तुम्ही 100 रुपये कमावताय ना, त्याच्यामधून जास्तीने 10 रुपये बचवून ठेवा. हम्म, 100 पुरे वापरा नका. बरोबर आहे. तो 10 रुपये तुम्हाला आहे ना, जेव्हा तुमच्या खराब टाईम येईल तेव्हा तो कामात येईल. बरोबर आहे. आणि जो 10 रुपये मी बचावला होता तो मला तेव्हा कामात आला. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे. मी सर्व पैसे जेवढी जमापुंजी केली होती सर्व वापरून टाकली 3-4 वर्षामध्ये. बाकी दवामध्ये लावून दिले, बिझनेसमध्ये लावले. पण मला माहिती होतं मी उभा राहू ते मी पैसे कमावून. एक्झॅक्टली. खरी गोष्ट. मला विश्वास होता माझ्यावर बरोबर आहे. की मी उभा राहू ते पैसे मी कमावून वापिस घेऊन येईन. बरोबर आहे. खरी गोष्ट. हिंमत असायला पाहिजे. हिंमत पाहिजे. कारण बरेचसे लोक खचून जातात ना, शॉर्टकट अपनावतात ना, म्हणजे कोणी नाही, तर वेगळ्या मार्गावर नाही जायचं, फक्त हिंमत कंटिन्यू हिंमत कंटिन्यू ठेवायची. आता हल्ली आपला किती टर्नओव्हर वगैरे आहे व्यवसायाचा? टर्नओव्हर ठीक काही जास्ती नाही. अच्छा. नाही नाही, जे असेल ते आता म्हणजे तुम्ही टोटली IT म्हणजे IT रिटर्न्स वगैरे भरूनच काम हा, करता? सर्व GST वगैरे. GST वगैरे भरूनच. ग्रेट ग्रेट ग्रेट. आता समाजाला तुम्ही काही स्पेशल संदेश का तुमचं देणार, म्हणजे तुम्ही काहीतरी आपल्या मराठी समाजांना, युवा तरुणांना आणि सगळ्यांना काही संदेश देऊ इच्छित असाल तर प्लीज. बस त्याच्यामध्ये ते जे मी सजेस्ट आता तुम्हाला बोललो की कोणताही माणूस असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करतोय, पण त्याला एक छोटी मोठी बचत करायला पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि ते दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला दिलं, जे तरुण आहे आता, जे युवा पिढी आहे, त्यांना जे आता तुम्ही बोलले की आमचा एक मित्र आहे, तो IT कंपनीमध्ये आहे आणि तरी तो मला सांगतोय की मला व्यवसाय करायचा आहे. का बं करायचा आहे? त्याला कधी ₹1,00,000 पगार सॅलरी भेटत असेल ते विचार नाही करणार ना. बरोबर. खरी गोष्ट आहे. आता त्याला काही 20, 25, 30 भेटत असेल, त्यामुळे त्याला असं वाटतंय की जॉबमध्ये मजा नाही आहे, बिझनेस करायचा आहे. मग अशा लोकांना आपण सपोर्ट करू शकतो. ग्रेट. आणि यायलाच पाहिजे त्यांनी. यायलाच पाहिजे. पण मानसिक तयारी ठेवायला पाहिजे, हात काळे करावे हां, लागतात. ते हे लगेच पैसा भेटणार नाही. नाही. बॅकअप घेऊन सनी उभे राहा. बस तुम्हाला असं वाटलं का उद्या परवा 2 महिन्यात तुम्हाला पैसे भेटतील तर ते विसरून जा. विसरून जा. कारण की मी स्वतः बघितल्या बरेचशे लोकांना 1-1 वर्षापर्यंत, 1.5 वर्षापर्यंत लोक सेटल होत नसतात. नाही. घराचा पैसा वापरावा लागतो. लागतो. तर ते बॅकअप ठेवल्यानंतरच तुम्ही कुठलं काम करावं. हां, जरूर. चालेल, ठीक आहे. व्यवसायाच्या धावपळीत तुम्ही कुटुंबाला काय कसा समय देतात, म्हणजे किती टाईम देतात? आता बघा, धंदा आहे, पहिले काम बघावं लागतं. मग नंतर असं नाही की 8:30 वाजल्या संध्याकाळी म्हणजे घरी जायचे, ते नाही. मग रात्री 11 बी वाजतात, 12 बी वाजतात, केव्हा केव्हा मग 1 पण वाजून जातो. सकाळी 6 वाजता बी जावं लागतं, नाही तर मग 12 वाजता बी जातो. जो टाईम भेटला तो फॅमिलीसाठी. नाही हो, त्यांचा बी क्वालिटी हक्क आहे. आहे ना. पण त्यासाठी काही टाइम आता हल्ली नाही काढते. इन शॉर्टमध्ये तुम्ही आता फक्त व्यवसायाकडे तुमचं मग टार्गेट नंतर टाईम आहे ना. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे. आज समजा मी 2 वर्ष झाले, अजून दुसरे 2 वर्ष करू, मग नंतर एक टीम राहील माझ्याकडे. टीमवर्क झाला म्हणजे तो सर्व मॅनेजमेंट होईल. मग आपल्याला ते टाईम आहे ना. तुमच्या व्यवसायामध्ये कुटुंबियांचा किती तुम्हाला साथ भेटून राहिला आहे? काय कशा प्रकारे त्यांचा साथ भेटतोय? पूर्ण सपोर्ट त्यांच्या जे पहिले ते अच्छा. फॅमिलीच्या काय, त्यांनी पण आमच्याबरोबर खूप मेहनत केली आहे. ओके. काय पाहुणे आमचे बरोबर. भाऊ आहे, काय पाहुण्यांचं नाव? किरण डांगे. ओके. तेही तुमच्यासोबत आहे. तुमचे भाऊ, तुमचे मुलं, म्हणजे पूर्ण फॅमिली मिळून तुम्ही काम करता. साहेब, एवढं सगळं करताना खूप तणाव बी जीवनामध्ये येत असेल होतो ना. मग त्याच्यासाठी तणावमुक्त राहायला काय करता तुम्ही? काय नाही, काम करायचं विसरून जायचं त्याला. काय बरोबर. काम केलं म्हणजे सर्व विसरायचं. बरोबर. केव्हा केव्हा असं वाटतं
की झालं किती धावपळ करतोय आपण. आता ऊन बघत नाही. आता अहमदाबादमध्ये किती टेम्परेचर आहे, 43-44 आहे. बिलकुल पण आता पार्टीच्या ऑर्डर येते त्याला पार्सल तर टाकायचेच आहे. खरी गोष्ट आहे. काय एक जी तुमची टीम आहे, टीम मजबूत पाहिजे आणि सर्व्हिस मेन. खरी गोष्ट आज कस्टमर तुमच्याशी जुळला आहे तर त्याला सर्व्हिस टायमाने द्यावं लागेल. एक्झॅक्टली. तुम्ही झोपले का जागले, तुम्ही भुके का जेवण केलं, त्याच्याशी कस्टमरला काहीच काय निस्बत नाही. नाही आहे. खरी गोष्ट आहे. त्याला एवढं माहिती आहे की मी ऑर्डर केला, मला टायमाने माल पाहिजे. बरोबर. मग तो रात्री 12 वाजता पण टेली करावं लागतं की पोचला का नाही. खरी गोष्ट आहे. त्याला बी Anytime. सांगावं लागतं भेटला का नाही. बरोबर आहे. काय आपल्या जीवनात अभिमानाचा क्षण कोणता? अभिमान कशात अभिमान म्हणजे गर्वाचा, एकदम एक गर्व. प्राऊड, एक अचिव्हमेंट जे आहे असतात ना. तो कोणता क्षण जो तुम्हाला एकदम अचिव्हमेंट? आता मी 8वी शिकला आहे आणि आज तुमच्यासमोर बसला आहे. हं? त्याच्यापेक्षा मोठा अभिमान काय पाहिजे मला. नाही, ग्रेट ग्रेट ग्रेट, छान. काय? नाही, धन्यवाद. आणि मला खूप आवडलं, म्हणजे आमच्या युवा पिढीलाही खूप आवडेल तुमचं जे, म्हणजे तुम्ही जी वाटचाल लावली, हारले नाही, थकले नाही, ना बिमारीनी ना परिस्थितीनी. आणि तुम्ही 2.5 वर्ष, मला वाटतं खूप कमी टाईममध्ये, म्हणजे मी पुष्कळ लोकांना बघितलं की त्यांना यश मिळवायला खूप समय समय लागतो. लागतो. पण मला वाटतं का तो समय 2.5 वर्ष तुम्ही म्हणतायत ना, पण 2.5 वर्षामध्ये तुम्ही जेवढे तास काम करले असणार, तो कमीत कमी 7-8 वर्षाचं तुम्ही काम 2.5 वर्षात कमीत कमी केलेलं असं मला वाटतंय. आणि तर तेव्हा जाऊन यांना ही यशप्राप्ती झालेली आहे असं मला वाटतं. आणि हे सत्य आहे. आहे. कुठलाही व्यवसाय, कुठलाही बिझनेस म्हणजे उभा केला आणि चालेल ही गॅरंटी नसते. नसते. त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत केल्यानंतर बी फेलियर बघावा लागतो. पण तुम्ही किती टिकलेत ना, केव्हा हारतात, कसे हारत नाही, कसे जिंकायचा प्रयत्न करतात, तोच एक मेन आहे. महत्त्वाचा पडाव मला वाटतो. खरी गोष्ट. नाही, खूप तुमची प्रेरणादायक जो सफर आहे मला खूप आवडला. आणि मी देवासमोर प्रार्थना करेल का तुम्ही भरपूर यशप्राप्ती घ्या. आणि आज 94 आहेत, पुढच्या वेळेस जेव्हा आपण भेटू तेव्हा तुमचे 200 फ्रँचायझी असतील अशी देवाजवळ प्रार्थना. थँक्यू. चालेल, थँक्यू, नमस्कार. तर मित्रांनो, आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये जरूर आम्हाला कळवा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मित्र, परिवार सगळ्यांसोबत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. आवाज मराठी बांधवांच्या या माध्यमाला आपण सबस्क्राईब कराल आणि बेल आयकन दाबाल तर आमचा पुढचा प्रयत्न आपल्यासोबत लवकर पोहोचेल. हा आम्ही तुम्हाला मनपूर्वक एक विनंती करतो आहे. त्याच्याने आम्हाला खूप प्रोत्साहन भेटेल. आम्ही हा प्रयत्न करतो आहे ज्याच्यामुळे आपल्या लोकांना फायदा व्हायला पाहिजे, आपल्या समाजाला फायदा व्हायला पाहिजे. तर एवढीच विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला पोहोचवून सबस्क्राईब करावा. धन्यवाद. आपला खूप खूप आभार.